हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर आजचा व्लॉग असणार आहे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी आता थोडं चिकन बनवणार आहे. तर चिकनची रेसिपी मी तुम्हाला टाकणारच आहे. तर चला तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. तर मला काही थोडंसं दाखवता आलेलं नाहीये कारण की लाईट गेली होती आमच्याकडे, म्हणून आता जस्ट आली. आणि थोडंसं मी काहीच केलेलं नाहीये. मी एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे. ते चिकन फोडणीला टाकलेलं आहे. आता आधी चिकन टाकलं, त्यानंतर मग कांदा टोमॅटो वरनं टाकते मी. थोडंसं कढई तापून द्यायची, मग चिकन टाकते मी. मग त्यानंतर मग कांदा टाकला, त्यानंतर थोडंसं परतलं, मग हळद आणि मीठ टाकलं आणि वर थोडंसं पाणी टाकलं, मग चिकन टाकलं. म्हणजे चिकन टाकलं मग पाणी टाकलं. तर नंतर कोथिंबीर वरनं टाकली. तर थोडं लाईट गेली होती म्हणून मी थोडंसं काहीच दाखवता आलं नाही कारण खूप अंधार होता, काहीच दिसलं नसतं. म्हणून तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते. हे बघा, आता जस्ट उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे चिकन आहे. आणि चिकन 65चा पण मसाला मी एकदम रेडी करून ठेवलेला आहे. थोडंसं 1 तास त्याला मुरावं लागतं. मी चिकन 65 टाकलेला आहे. चिकन 65 हे बघू शकता तुम्ही. चिकन 65चा मसाला टाकलेला आहे. हळद, मीठ, मिरची पावडर आणि घरचा मसाला. तर बघू शकता तुम्ही, हे खूप छान आहे. तळल्यावर तर खूप छान लागतं. आणि त्याच्यावर थोडासा चाट मसाला टाकायचा, मग तर आणखीन छान लागतं. तर थोडंसं शिजल्यावर तुम्हाला दाखवते. फायनली चिकन शिजलेलं आहे आणि भाकरी सुद्धा झालेली आहे. आता फक्त चिकनला फोडणी द्यायची आहे आणि चिकन 65 तळायचंय. तर तुम्हाला सगळं ताट रेडी करून तुम्हाला नक्की दाखवेल आणि चिकनची पण रेसिपी दाखवेल मम्मी करताना. तर तोपर्यंत मी हे करते, चिकन तळून घेते, मग नंतर दाखवते. माझं तळून झालेलं आहे. आता थोडंसं तळलं होतं, म्हणलं की थोडंसंच खाऊया. नंतर मग ते चिकन आहे. तर हे चिकन इथं तेल आहे आणि हे चिकन आता ते फोडणी देईल, कधी देईल मला माहीत नाही. आणि आता पापड पण तळलेले तुम्ही बघू शकता. पापड पण तळलेला आहे, खायचंय म्हणून पापड पण तळलेला आहे. आणि आता चिकन खायचंय. आता थोडंसं आणि चाट मसाला पण आणलाय, म्हणलं थोडंसं खूप छान लागेल म्हणून. तर काय आता ते मेन्यू दाखवायला राहणार नाही कारण की आत्ताच आम्ही सगळेजण खाणार आहे. तर सगळं ताट रेडी झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवेल. सगळं दिसेल, फक्त चिकन 65 दिसणार नाही. तर चला, मग मी आता करायला घेते चिकनची फोडणी. तर तुम्हाला दाखवते कसं बनवतो आणि कसं नाही. थोडंसं आमच्या जसं दररोज बनवतो तसंच बनवतो, असं काय वेगळं नाही बनवणार आहे. तर बघा, तुम्हाला कसं वाटतंय रेसिपी हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तेल टाकलेलं आहे मम्मीने आणि आम्ही वाटणचा मसाला आधीच वाटून ठेवतो, म्हणजे आम्ही प्रत्येक भाजीत टाकतो ना. तर आता हे टाकून घेतलेले, मसाला टाकून घेतलेला आहे. चांगलं त्याला एकत्र करून घ्या तुम्ही. मिरची पावडर टाकली मम्मीनी. आणि तुमच्याकडं घरचा मसाला असेल तर घरचा मसाला पण टाकू शकता, किंवा तुम्ही कांदा मसाला असेल तर कांदा मसाला पण टाकू शकता. आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट करा, कारण की आम्ही तर तिखटच खातो म्हणून आमचं काही एवढं हे नाहीये. पण तुम्ही कसं खाता हे मला माहित नाही. चवीनुसार मीठ टाकायचे.
हळद फक्त नावाला टाकायची, कारण की आपण चिकन शिजवताना आपण हे करतोच ना, तो जास्त हळद टाकतो ना, म्हणून चिकन मसाला टाकायचा आहे. सुहाणा आम्ही वापरतो, लकी तर चांगला लागत नाही म्हणून आम्ही सुहाणाच टाकतो. तर चांगलं त्याला एकत्र करून घ्या तुम्ही पण. आता तुम्हाला पातळ आवडती का घट्ट आवडती ते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही करा. आम्ही थोडंसं सलवलीतच करणार आहोत. तर बघा, एकत्र केल्यावर किती छान दिसती भाजी. खूप वास छान येतोय. मला तर माझ्या मम्मीच्याच हातची आवडती चिकनची भाजी, कारण की खूप तिखट करते ना, म्हणून आम्हाला तिखट खायची सवय आहे. म्हणून खूप छान झाली आहे. वासावरनच कळतंय मला. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि ते मसाल्याचं थोडं पाणी टाकलं, ते थोडं इसळून घेतलं. कोथिंबीर टाकायची का मम्मी? हो, टाकलेली आधी, पण थोडीशी टाकायची का? तेल बाद झाले, तेल पण नको. तर अंदाजानुसार पाणी टाका. आता तुम्हाला कशी हवी आहे ती काय मला माहिती नाही, पण थोडंसं आम्ही नॉर्मलच पातळ खातो. जास्त घट्टीच छान लागते, घट्टवाली. तर 5 किंवा 10 मिनिटं उकळून द्यायची भाजी. खूप छान असा वास येतोय. आता मग मी कोथिंबीर टाकणार आहे. त्यात धुवून टाकायची कोथिंबीर. तुम्ही कोथिंबीर टाकलेली आहे आता मम्मीने. त्याला एकत्र हे करून घ्या. वास चांगला आला. हा, छान आहे. तर भाजी रेडी झालेली आहे. भात पण रेडी झालेला आहे. पापड पण तळलं, थोडंसं खायचं होतं म्हणून सगळंच तळून टाकलं. आणि अजून भाकरी पण झालेल्या आहेत. जास्त नको, एवढीच बस राहू दे. घट्ट टाकायचं थोडंसं पाणी, नाही ना. तर ही भाजी झालेली आहे. तर पूर्ण आता रेडी होऊन तुम्हाला ताट दाखवेल. तर तुम्ही बघितलंच असेल, भाजी सगळी रेडी वगैरे झालेली आहे. आम्ही घरच्या दरवेळेस जी करतो ना, तीच यावेळेस पण केलेली आहे. आणि कशी वाटती भाजी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि अजून ते 65 तळलं होतं ना, ते सगळं गरम गरमच होतं म्हणून सगळ्यांनी खाल्लं. आता ते संपलं आणि खूप छान झालं होतं ते. थोडंसं आम्ही तिखटच करतो ना, तर तुम्ही घरी पण एकदा नक्की ट्राय करा चिकन 65 बनवायचा. तर खूप छान लागतं घरी. एकतर बाहेरचं कसं असतं माहिती का, खूप पैसे जातात आणि थोडंसंच येतं, मनासारखं खायला पण भेटत नाही. म्हणून आपण घरी चिकन आणून आपण घरी जर थोडंसं ट्राय केलं ना, तर नक्की छान होईल. आणि आता सगळं ताट वगैरे रेडी झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवेल. तर तुम्ही मला नक्की सांगा कशी वाटती भाजी. मला तर बघूनच असं खाऊ वाटले. तर फायनली हा ताट रेडी झालेला आहे. चिकनची भाजी बघू शकता तुम्ही. आणि मी काय कांदा खात नाही म्हणून मग मी कांदा काही घेतलेला नाही आहे. किती मस्त दिसतंय ताट. तर कसं दिसतंय, कसं आवडलं असेल तर नक्की मला सांगा, कमेंट करा. आणि तुम्हाला बिर्याणीची रेसिपी बघायची असेल तर मला सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवेल. कसं वाटते, मस्त असं. पापड पण नाही घेतलेले, भात आहे, भाजी खूप छान झालेली आहे. तर बघितलंच असेल की कसं ताट वगैरे सजवलेलं आहे. आणि मी तर कांदा खात नाही म्हणून मी काही घेतलेला नाही आहे.
भाजी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लॉग उद्या येईल, मी तुम्हाला सांगितलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉगला भेटू. तर कसं वाटलं पूर्ण व्हिडिओ हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.